नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण महाटीटी 2024 साठी या परीक्षेला पासिंग करण्यासाठी किती गुण हवेत हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर या ठिकाणी असतात। पेपर 1 पहिली ते 5वी साठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी असतो, पहिली ते 5वी। आणि पेपर 2 6वी ते 8वी साठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्यासाठी पेपर 2 असतो। आता पेपर 1 कोण देऊ शकतो, तर पेपर 1 12वी अधिक D.ED चे विद्यार्थी पेपर 1 देऊ शकतात। त्याचबरोबर पदवी असेल किंवा D.ED असेल तर ते विद्यार्थी या ठिकाणी पेपर 1 देऊ शकतात। त्याचबरोबर 6वी ते 8वी साठी ज्या विद्यार्थ्यांचं B.ED आहे ते विद्यार्थी देऊ शकतात। आता ज्या विद्यार्थ्यांचं गणित आणि विज्ञान आहे ते त्या पद्धतीने पेपर 2 देतील, ज्या विद्यार्थ्यांचं सामाजिक शास्त्र आहे ते त्या पद्धतीने पेपर 2 या ठिकाणी देतील। आता पेपर 1 साठी 150 गुण असतात आणि पेपर 2 साठी 150 गुण असतात। मग 150 पैकी किती गुण हवेत पासिंग करण्यासाठी, तर जे विद्यार्थी ओपन खुला प्रवर्गमध्ये आहेत, खुला प्रवर्ग त्यांच्यासाठी 90 गुण हवेत, म्हणजे 60% गुण हवेत। त्याचबरोबर जे कास्टमधून आहेत, जे कास्टमधून विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी 82.5 किंवा 83 गुण, म्हणजे जवळजवळ जर बघितलं आपण तर 55% गुण हवेत। किती? 55%। आणि जे माजी सैनिक आहेत, माजी सैनिक तर त्यांना 45% गुण हवे, 45% गुण हवेत, म्हणजे जवळजवळ 67 गुण त्यांना हवेत, 67 गुण। तर अशा पद्धतीने आपल्याला पेपर 1 साठी किती गुण हवेत, त्याचबरोबर पेपर 2 साठी सुद्धा किती गुण हवेत, ओपनच्या विद्यार्थ्यांना किती, कास्टच्या विद्यार्थ्यांना किती किंवा माजी सैनिकसाठी किती गुण हवेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले। तर पुढील व्हिडिओमध्ये महाटीटीची तयारी कशी करावी ते आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला दररोज रात्री 9 वाजता लाईव्ह तास असतो, लाईव्ह तासाला या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे सर्वांनी, ठीक आहे। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।